आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबईत आजपासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशनाला सुरुवात। हंगामी अध्यक्षांकडून नवनिर्वाचित आमदारांना शपथ। एकनाथ शिंदेंच्या उशिरा येण्यावरून अजित पवारांचे मिश्किल टोले। एकनाथ शिंदे नेहमीसारखाच उशीर करणार म्हणत टोलेबाजी। पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये स्नेहभेट। आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची भेट। मुनगंटीवार आणि सुनील प्रभूंची चर्चा, तर आव्हाड आणि शिरसाट यांनीही माध्यमांसमोर हात उंचावले। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही मवियामध्ये राहणार नाही, अबू आझमींचा इशारा। बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पक्ष मवियातून बाहेर पडणार। मवियामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये समन्वय नव्हता, तिकीट वाटपामध्ये रस्सीखेच करत राहिल्यामुळे मवियाचा पराभव, अबू आझमींचा आरोप। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते। 31 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का, भास्कर जाधवांचा सवाल। विधानसभेच्या सभागृह नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची निवड होणार, तर विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांचा डाव जवळपास निश्चित। उद्या नार्वेकर दाखल करणार अर्ज। विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांकडे सलग दुसऱ्यांदा जबाबदारी, खात्रीलायक सूत्रांची माहिती। पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांनाच मिळणार। चंद्रकांत पाटील पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये नसणार, रोहित पवारांचा टोला।